पार्सल दारूची बॉटल पण दाखवून दे एकदा कोणची घेतली ते. आमचा माणूस फिनार्गन नावाची गोळी घ्यायला गेला होता. आम्ही सध्या आजची तारीख आहे 25 मार्च आणि मी धुलीवंदन रंगपंचमीचा दिवस. तुम्हाला त्याचे काही काही हे दिसतीलच रस्त्यावर. तर आपण कुठं आहो काय आहो हे पाहायच्या आधी सध्या आपण एकच घेणार आहे. काय अकातली गाण काटे खाय खुद्द स्वतः मालक. आम्ही आज चाललो शेगावला. हे दरवर्षीचं असते. आम्हाला दरवर्षीचं असते म्हणजे कसं की आम्ही रंगपंचमीच्या दिवशी शेगावला जात असतो. शिवाय मागच्या वर्षी जाणं नव्हतं झालं, त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही रेग्युलर जात असतो. आणि ही अशी बिरादरी मंगरुळातली तुम्हाला दिसणारच आहे. हो, तुमच्यासाठी सुरू आहे. तर ही आजची रंगपंचमी आपण शेगावला जाऊन साजरी करू. म्हणजे तिथं रंग वगैरे नाही तर दर्शन घ्यायचं. तर चला, सोबत आहेत आपल्या डॉक्टर निखिल आणि मी स्वतः खुद्द या चॅनलचा मालक सर्वा. चला, सध्या आपण आहो मंगरुळात. मंगरुळातून आपण मालकानं डिझेल दिलं टाकून तर डिझेल टाकलं आणि आता आपण जुई जप राप रिप झुप झाप एकदम शेगावला. अकोल्याच्या जवळपास आल्याच्या नंतर एवढा डॅशिंग रोड की ट्रॅफिक आज जवळपास नसल्यासारखीच आहे. याच्यावर आमच्या निखिल भाऊचं आणि डॉक्टरचं 12 वर्ष आधीचं गाणं कोणतं तरी आहे, ते आवडीचं आहे. हे मी त्याच काळात लावू म्हणा. फक्त कसं आहे, आमच्या वेळेस त्यावेळेस मोबाईल नव्हता. ज्याच्याजवळ होता त्याला मोबाईलातले हे गाणे आवडत होते म्हणून लावलं. टर्नवर थांबलं, बंद पडलं वाटते कडे डॉक्टरचं गाणं. थांबा, कुठं गेलं तुमचं गाणं? अरे रे 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 अरे रे 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 रे. थांबा, हां लागते आहे का? हां हो. नींद ना आवे तैनू चैन तड़पावे. सध्याच आपण केळाच्या चिप्स सोबत शेगावला पोहोचलो. केळाचे चिप्स एक नंबर होते, मसाल्यावाले. निखिल नाही खाल्ले, तिखट टाकून. आणि हे रंगपंचमी आहेच, लोक काळे तोंड करून फिरून राहिले. पण आपण कसे काय एवढे गोरे आहो हे चकचक लोकल समजून नाही राहिलं. कारण आम्ही जवळपास इथून 120 किलोमीटर दुरून आलेलो. थोडं थांबलो, जरा चहा घेऊ म्हटलं. आजच्या तारखेत कुठं चहा भेटला तर जरा बरं. भेटेल म्हणून गॅरंटी नाही, पण ठीक आहे, भेटायला काय अडचणच नाही. नाश्त्याचं सामान आहे, चहा नाही. थोडंसं दूर आहे तिथं आहे ना. चला ना, शेगावच्या रस्त्यावर बसलेलो. आता 1 2 3 जण चहा पिऊ पाणी पिल्याच्या नंतर. आणि याच्यानंतर मंदिरात जाऊ. गर्दी थोडी जास्त वाटून राहिली, लोक आहे. ते आनंदसागर वगैरे बंद आहे आजच्या तारखेत. अलीकडे या, आम्ही दिसत नसेल तरी दाखवा कशा तरी प्रकारे. पण ठीक आहे, हे आनंदसागर आहे, एकदम निसर्गरम्य असं वातावरण तयार केलेलं आहे. आत्ताच आपण जवळपास निवासाकडे चाललो. म्हणजे हे पार्किंग आहे. आणि विशेष म्हणजे ही पार्किंग मोफत आहे.
पहिले याचे पैसे होते, म्हणजे बाहेरचे लोक पैसे घेत होते. आता भुयारी मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा, आणि गर्दी आज जरा जास्तच दिसून राहिली. वा, सेवेकरी. कोणत्याच अँगलनं आज रंगपंचमी असं वाटून नाही राहिलं, कोणत्याच अँगलनं नाही. इथला कुठलाच माणूस रंगात रंगलेला असं नाहीच आहे. सगळे क्लिअर कट. एखादा एकट दुक्कट जे प्रॉपरवाला आहे ते दुकानदार असेल बस तेवढाच. हे बा, हे बस हे एखादा असा नाही तर कोणीच नाही. आणि हे कचरा इग्नोर करा, कारण एवढी गर्दी म्हटल्यावर कचरा होणारच झाला. आणि इथली नगर परिषद किती लक्ष देणार आहे? नगर परिषदच आहे ना इथं. शिवाय हे शेगाव जिल्ह्याचं ठिकाण पण नाही आहे. योद्धा पाहायचं असेल तर पाहू शकता. आम्हाला तेवढा वेळच नाही, दर्शनालाच 2-2.5 तास लागतात. नाही तवा लागले मामा. हो, आता तिकडून येणारे जास्त आहेत, इकडून जाणारे कमी आहे. तुम समजे नाही, तू नाही समजा. पूछतो त्या बुडायला काहीतरी. पहिले हे दार होतं, आता बंद केलं. द्वार होतं. द्वार. तिथले सगळे दुकानं बंदच झाले ना. हो, मार्केट विषयच नाही सगळं. ते आपण घरी होतो आणि 2 तासानंतर आता शेगावच्या गजानन महाराजाला पोहोचलो. संध्याकाळचे 5 वाजून राहिले आणि चालू आहे. सध्या आता चप्पल स्टँडकडे जाऊ. वा, अपना टाइम सही आहे ना. अशा प्रकारे दर्शनाकरता आपण निघालो. संध्याकाळचे 5:15 वाजले. दर्शनाकरता जवळपास 20 मिनिटच टाईम लागते. आणि डॉक्टरनं कुठलं तरी वेगळ्याच रस्त्यानं आणलं. हो ना. अरे बापरे, लय जवळून आहे. वा वा, जमते. हे सगळं सूक्ष्म आहे. मंदिराचा परिसर. वा, चला. आम्हाला माणसं कुठं राहिले? डॉक्टर आणि हे इथं उभे आहेत फोटो काढायसाठी. हाच फोटो आपण नंतर काढू. आणि अशा प्रकारे
दर्शन आपलं आटोपलेलं आहे. सोबत निखिलदास कोणाचा तरी फोटो काढून देऊन राहिला. तसाच ते आपलं देतील अशी आशा करू. बरोबर का? बरोबर. सोबतच आत्ता आपण महाप्रसादालयाकडे चाललो. इकडून दर्शन घेऊन आलो आणि दर्शन घेऊन आल्याच्या नंतर का हो हे कन्स्ट्रक्शन तर दिवसेंदिवस वाढतच चाललो यायचं. हो इकडे ते पहिले जुन्या काळात हे होतं वॉशरूम माहीत आहे का? ते गायबच केलं ना निकुदा इकडचं. महाप्रसाद प्रतीक्षालय. वा मामा अनलिमिटेड आहे का तुम्हाला? अशा प्रकारे संध्याकाळी 6 वाजता आपण आता गाडीपाशी आलो आणि घरी वापस जायला निघालो. तेरे नैना. आणि इथून सरळ घरी जाऊ. आणि अशा प्रकारे आजचा आपला रंगपंचमीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कारण यामध्ये तुम्हाला रंग तर दिसले नसतील, पण अशा प्रकारे दर्शन घेण्यात जी मजा आहे ती कलरमध्ये कलर खेळल्याच्या नंतर 2 तास स्वतः ते कलर साफ करून घासघूस करण्यात काय मजा नाही. बाकी काळजी घ्या, आनंदी राहा. परत भेटू पुन्हा नवीन एका तळकत्या फळकत्या जलजल अशा व्हिडिओत. तिथपर्यंत टाटा. शब्बा खेळ. शुक्रान, अलविदा, मासलामा, टेक केअर, डू वॉट एव्हर यू वॉन्ट माय लवली फ्रेंड्स. भेटू माय